मित्रांनो, हरणामध्ये आढळणारी कस्तुरी हे नेहमीच लोकांसाठी आकर्षण राहिले आहे। अनेक कविता आणि गझलमध्ये कस्तुरीचा उल्लेख आढळतो, पण ही कस्तुरी कोणत्या कामामध्ये येते आणि याला जगात एवढी किंमत का मिळते हे अनेकांना माहिती नसतं। आज याच कस्तुरीबाबत मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। कस्तुरी हरणाच्या नाभीजवळ असलेली एक पिशवी असते। दिसायला ती अंडाकार 3 सेंटीमीटर लांब आणि 2 सेंटीमीटर रुंद असते। याचा सुगंध हरणाला वेड लावत असतो आणि त्याला माहितीच नसतं की हा सुगंध नेमका येतोय तरी कुठून। त्यामुळे त्या सुगंधाचा शोध घेत फिरत असतं। महत्त्वाची बाब म्हणजे कस्तुरी केवळ नर हरणामध्येच पाहायला मिळते, ती मादा हरणामध्ये नसते। एका हरणामधून साधारण 25 ते 50 ग्रॅम कस्तुरी मिळते। याच कारणाने हरणांची मोठी शिकारही केली जाते। कस्तुरी हरणाला हिमालयन मस्क डिअर असं सुद्धा म्हटलं जातं। कस्तुरीला जगभरात मौल्यवान सुगंधित पदार्थ मानलं जातं। जुन्या काळात सर्दी, निमोनिया याच्या सुगंधाने ठीक होत होता, पण याचा सुगंध घेतल्याने नाकातूनही रक्त येतं। कस्तुरीचा वापर खाद्यपदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठीही केला जातो, तसेच याचा वापर परफ्यूम बनवण्यासाठी सुद्धा केला जातो। कस्तुरी एका ग्रंथीमध्ये मिळते। आता जगभरात याचा वापर किंवा व्यापार करणं हे बेकायदेशीर झालं आहे, कारण यामुळे हरणांची शिकार वाढली होती। एका माहितीनुसार 19व्या शतकाच्या शेवटपर्यंत कस्तुरीचा वापर अत्तर करण्यासाठी केला जायचा, पण आता हा अत्तर कृत्रिमरित्या तयार केला जातो। याच्या वापराने चीनमध्ये पारंपरिक औषधही तयार केलं जात होतं। कस्तुरी हरिण नेपाळ, भारत, पाकिस्तान, तिबेट, चीन, सायबेरिया आणि मंगोलियामध्ये आढळतं। कस्तुरी हरिण हे दिसायला भुरकट रंगाचं असतं। त्याच्या भुरक्या रंगावर रंगीत टिपके असतात, तसेच नराची केस नसलेली शेपटी असते। यांचे मागचे पाय समोरच्या पायाच्या तुलनेने लांब असतात। हे जीव फार दूरचा आवाज ऐकू शकतात। त्यांच्या शरीराच्या रंगात विविधता आढळते। पोट आणि कमरेचा खालचा भाग पांढरा असतो, तसेच शरीराचा बाकी भाग हा भुरक्या रंगाचा असतो। तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।